brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. कदाचित असं येऊ शकतं ना की कोणाचं तरी स्टंपिंग होऊ शकतं त्याच्यात. कोणाचं स्टंपिंग कोणाचं कळलंय सगळ्यांना. पण तरी सुद्धा म्हणजे जे सतत टेस्ट क्रिकेटच्या कपड्यांमध्ये असतात. तुम्ही आता विधान भवनात आलात आदित्य, आणि विधान भवन मध्ये आज फार इंटरेस्टिंग गोष्ट झाली आहे. आय थिंक उद्धवजी पण होते. त्यांचे होते का? आज उद्धवजी होते. आणि मी नाही बघितलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींशी अंबादास दानवेंचा मला वाटतं निरोप समारंभ होता, आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की बघितलं तुम्ही यात ऐकलं नसेल तर मी एकदा फक्त रिपीट करतो की ते काय म्हणाले. 2029 पर्यंत तरी ते काही आता येणार आहे. तुम्ही विचारच ना त्यांना. त्याच्या आधी एक प्रतिक्रिया तुमच्याकडनं घेणं आवश्यक आहे, शिवसेनेकडनं, कारण ऑफर तुमच्याकडे येते. 2019 निर्णय पक्षप्रमुखांकडे आहे. सगळ्या युत्यांबद्दल आधी आपण एकदा लोकांना सांगूया काय झालं ते. 2029 पर्यंत त्यांनी असं म्हटलंय की ते तर काही जात नाहीत कुठे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण तुम्हाला तिथे जायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, असं त्यांनी थेट त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर आता ही ऑफर समजायची आपण, गुगली समजायचा की काय का तुम्ही वेल लेफ्ट करणार क्रिकेटमध्ये, जसं आपण बाहेर. कदाचित असं येऊ शकतं ना की कोणाचं तरी स्टंपिंग होऊ शकतं त्याच्यात. कोणाचं स्टंपिंग कोणाचं कळलंय सगळ्यांना. पण तरी सुद्धा म्हणजे जे सतत टेस्ट क्रिकेटच्या कपड्यांमध्ये असतात. पण तरी सुद्धा प्रश्न हा राहतो की 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कुठेतरी असं वाटलं की अरे आपलं थोडं चुकलं. कधी कधी पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये आपण सिंहावलोकन करतो की आपण काय केलंय, आपण आपला हा निर्णय चुकला की त्याचा, आणि त्याचं कोर्स करेक्शन सुद्धा केलं जातं. आणि हे अनेक पक्ष करतात. असं नाही की फक्त शिवसेना, काँग्रेस करतं, भाजप करतं, टीएमसी करतं, सगळेच पक्ष करत असतात. तसं कोर्स करेक्शन तुम्हाला कुठेतरी करावं असं वाटलं का की अरे आपण एकदम जे दुसरीकडे गेलो त्याचा इम्पॅक्ट त्या पद्धतीने झाला नाही जसा व्हायला पाहिजे होता, असं कोर्स करेक्शन करावं? मला सांगा ना, कोर्स करेक्शन म्हणजे आता कोर्स करेक्शनला म्हणायचं काय? अनेक लोकांना सत्तेशिवाय जमत नाही. त्यांचं कोर्स करेक्शन काय असतं? सत्तेत बसा. पक्षही असे असतात, फोडून जातात, स्वतः जातात, राजीनामा देऊन. आधी तर जायचे, थोडी लाज असताना, आता बिना राजीनामा दिल्याचं जातात. हे त्यांचं वैयक्तिक कोर्स करेक्शन असू शकतं. मला जे काही आठवतं माझ्या 35 वर्षाच्या आता आयुष्यामध्ये, जास्तीत जास्त वर्ष आम्ही तर विरोधी पक्षातच घालवलेत. आणि कधी प्रिन्सिपल्स उद्धवसाहेब पुढे मागे करणार नाही, तडजोड करणार नाही. हा, एक काही स्वाभिमान असतो, काही प्रिन्सिपल्स असतात. जसं मुंबई ही नॉन निगोशिएबल आहे, महाराष्ट्र हे नॉन निगोशिएबल आहे. जी भाजप आज मुंबई विकायला चाललेली आहे, जी भाजप आज धारावी अदानीच्या घशात टाकायला चालली आहे, जी भाजपा पूर्णपणे मुंबईला नंबर कितीतरी खालती आणण्याचा प्रयत्न करते, नंबर 2 नंबर 3 नाही, अजूनच खूप खालती आणण्याचा प्रयत्न करते. त्यांच्याबरोबर जाणं कदाचित सत्तेत बसणं असू शकतं, कोर्स करेक्शन राजकीयदृष्ट्या असू शकतं, पुढची मंत्रिपदं मिळू शकतात. पण ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट? काय किंमत आहे त्याची? लोक थांबायला तयार आहेत का एवढे कार्यकर्ते? लोक थांबली नाही थांबली, आम्ही एकटे राहू, पण लढत तर राहू.